हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मी बनवली होती मॅकरोनी, ते पण एकदम व्हेजीसने भरलेली मॅकरोनी होती. तर सगळ्यात पहिले मी कढाई घेतली, पाणी टाकले, मग पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं तेल, मग मॅकरोनी टाकली आहे. मग ती 5 मिनटात बॉईल झाल्यानंतर त्याला चाळणीने चाळून घेतली आहे आणि चाळल्यानंतर त्यात थोडंसं थंड पाणी टाकलं आहे म्हणजे ते आतल्यात कुक नाही होणार. मग व्हेजिटेबल्समध्ये शिमला मिर्च, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि थोडेसे बॉइल्ड कॉर्न्स घेतलेत. मग तव्यामध्ये तेल टाकले, मग त्यानंतर कांदे टाकलेत आणि कांदे टाकल्यानंतर त्याला एकदम परतून घेतले नीट एकदम. मग परतून घेतल्यानंतर ते गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये टॅमॅटो पण ॲड केले आणि पहिले मी टॅमॅटो दाखवायची विसरून गेली होती. तर टॅमॅटो ॲड केल्यानंतर मग लगेच मीठ ॲड करायचं आहे. मग थोडंसं ते टॅमॅटो गळल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आहे, थोडीशी हळद आणि मसाला ॲड केला आहे थोडासा. मग त्याच्यानंतर 1/2 टेबलस्पून शेजवान चटणी ॲड केली आहे. मग सगळे फ्लेवर्स बॅलन्स करायला थोडंसं मेयोनीज ॲड केलं आहे. मग सगळं नीट परतून झाल्यावरती मग आपली शिमला मिर्च ॲड केली आहे आणि शिमला मिर्च थोडीशी झाकून त्याचं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कुक करायची आहे. मग त्यामध्ये कॉर्न्स ॲड केलेत. कॉर्न्स ॲड केल्यानंतर नीट एकदम मिक्स केल्यानंतर मग आपली बॉईल मॅकरोनी होती ना ती ॲड केली आहे. ती ॲड केल्यानंतर थोडंसं मॅकरोनीचा जो मसाला असतो ना, पास्ता मसाला, तो टाकला आहे. तो टाकल्यानंतर एकदम नीट टाकलं आहे, मीन्स जास्त नाही टाकले, 1/2 टेबलस्पून टाकलं आहे. मग त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर ॲड केल्यानंतर एकदम नीट मिक्स करायचे म्हणजे आपले जे सगळे पास्त्याचे पीसेस आहेत ना, त्याला सगळा आपला जो मसाला बनवलेला ना तो कोट झाला पाहिजे. त्यानंतर आपली व्हेजिटेबल्स मॅकरोनी एकदम रेडी झालेली आहे. तर आता मी इथं प्लेट करते त्याला आणि प्लेट झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि खायला ते एकदमच टेस्टी होती. व्हेजिटेबल्सचा क्रंच पण खूप चांगला लागत होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. ओके, बाय.